राज्यभर उन्हाची तीव्रता आता वाढू लागली आहे। पुण्यात देखील उष्णतेनं जो आहे तो जोर पकडलाय। पुण्याचं तापमान 38-39 अंशापर्यंत गेले आणि त्याचाच फटका पुण्यातल्या या कात्रज प्राणी संग्रहालयाला देखील बसलेला आहे। कारण या कात्रज प्राणी संग्रहालयात अनेक प्राणी आहेत आणि या उन्हाळ्यात प्राणी संग्रहालयाकडून जे आहे कात्रज प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून मोठी काळजी या सगळ्या प्राण्यांची घेतली जाते। सिंह, वाघ, हत्ती, हरिण अनेक प्राणी या कात्रजच्या प्राणी संग्रहालयात आहेत आणि उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना अशा प्रकारे त्यांना थंड राहण्यात यावं म्हणून स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून या उन्हाळ्यात त्यांना या सगळ्या उन्हाचा झळा आहे किंवा ऊन जे आहे ते त्याचा त्रास होऊ नये म्हणून अशा प्रकारे प्राण्यांना हे पाणी जे आहे ते सोडण्यात येते, जेणेकरून त्यांची बॉडी जी आहे ती थंड राहावी। अनेक ठिकाणी कूलर्स जे आहेत प्राण्यांसाठी लावण्यात आलेले आहेत। उन्हाचा चटका आता हळूहळू वाढू लागलाय। 39 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत पुण्यातल्या अनेक भागांचं तापमान गेलेलं आहे आणि अशा या उन्हात या प्राण्यांना त्रास होऊ नये याची काळजी आता या प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून घेतली जाते। हत्ती असतील, वाघ असतील, सिंह असतील, या सगळ्या प्राण्यांना स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स नी जे आहे ते पाणी अशा प्रकारे त्यांना थंड ठेवण्यात येतं किंवा कूलर्स जे आहेत ते जागोजागी लावण्यात आलेले आहेत किंवा इतर प्राणी जे आहेत त्यांची देखील अशीच काळजी या सगळ्या प्राणी संग्रहालयात जी आहे ती घेतली जाते। खरं तर उष्णतेचा, उन्हाचा झळा किंवा त्रास या प्राण्यांना होऊ नये म्हणून हे असे माझ्या मागे जे आत्ता तुम्ही बघितलं पवन नावाचा जो या प्राणी संग्रहालयातला सिंह आहे त्याला सोडण्यात आले आणि या थंड पाण्याचं जे फॉगर्स आणि स्प्रिंकलर्स लावलेत त्याच्या खाली तो थंड होण्याचा प्रयत्न करतोय। उन्हाच्या झळा त्याला बसतायत आणि असंच प्रत्येक ठिकाणी वाघ, हत्ती, सिंह किंवा इतर प्राण्यांच्या ठिकाणी कूलर आणि स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स लावून जी उष्णता जी आहे या प्राण्यांमधली किंवा उष्णतेचा जो त्रास या प्राण्यांना होतोय तो कमी करण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रशासनाकडून केला जातोय। जवळपास अनेक प्राणी या झू मध्ये आहेत आणि त्यांनाच या उन्हाच्या झळा बसू नये पुन्हा तो सिंह जो आहे तो बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या स्प्रिंकलर्सचा आनंद तो घेतोय। ऊन वाढतंय आणि या उन्हाचा फटका बसू नये म्हणून प्रशासनाकडून ही सगळी काळजी जी आहे ती घेण्यात आली। आपल्यासोबत अधिकारी आहेत इथले आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशी निगराणी घेताय। आता आपण सिंहाच्या तिथं आहोत, कशी निगराणी घेताय तुम्ही? आपण बघितलं असेल सिंहाच्या ठिकाणी खंदकामध्ये संपूर्ण खंदकामध्ये स्प्रिंकलर्स लावलेले आहेत। त्यासोबतच नाईट हाऊस मध्ये कूलरची प्रोव्हिजन आहे आणि फॉगरची सुविधा सुद्धा आहे। तसंच आता टायगर सेक्शनला सुद्धा तीच प्रोव्हिजन केलेली आहे। त्यासोबतच जे स्मॉल कॅट्स आहेत जसे की जंगल कॅट आहे, लेपर्ड कॅट आहे, त्यांना सुद्धा प्रत्येक नाईट हाऊसला आपण कूलर लावलेलंच आहे। आणि त्यासोबतच पिण्याच्या जो काही पाणी देतोय आपण त्यामध्ये सुद्धा आपण जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत जसं ऑर्डिलाइट पावडर वगैरे, त्यासोबतच जे मल्टीव्हिटॅमिन्स आहे ते सुद्धा आपण पाण्याच्या माध्यमातून ते प्राण्यांना देतोय। उन्हाळ्यात कशी काळजी घेतली जाते हे तुम्ही सांगितलं। एकूण किती प्राणी आहेत ज्यांची काळजी घ्यावी लागते उन्हाच्या झळा ज्यावेळेस वाढतात किंवा उष्णता वाढते त्यावेळेस? आता जे प्राणी आहेत जसं तुम्हाला म्हटलं की टायगर, लायन, लेपर्ड, त्यासोबतच जंगल कॅट, स्मॉल कॅट्स, ज्या ठिकाणी नाईट हाऊस आणि आपला डे क्रायल आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण ते फॉगर्सची सुविधा पुरवलेल्या आहेत। त्यासोबतच जे आता हर्बिवरस सेक्शन आहे जसे हरणांच्या याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा तिथं आपण स्प्रिंकलर्स वगैरे आहेत, म्हणजे पाण्याना आणि झाडांची सावली पण मुबलक प्रमाणात आहे। 3 गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत। जेव्हा तापमान वाढतं आपल्याला या तापमानाच्या झळा बसतायत आणि प्राण्यांना याच्या झळा बसू नये म्हणून पाणवटे या प्राणी संग्रहालयात जागोजागी करण्यात आले। जसं सरांनी सांगितलं स्प्रिंकलर्स, फॉगर्स लावण्यात आलेले आहेत, पाणवटे जिथं तिथं आहेत, कूलर्स लावण्यात आलेले आहेत। जरी तापमान वाढलं तरी अशा प्रकारे त्यांना या सगळ्या प्राण्यांना अनुभव जो आहे तो थंड हवेचा घेता यावा म्हणून जिथं जिथं ही खंदकं आहेत या प्राण्यांची तिथं तिथं ही सगळी निगराणी आता कात्रजच्या झू प्रशासनाकडून घेतली जाते। खरं तर दरवर्षी उन्हाळा आल्यानंतर अशीच खरं तर जी सोयी सुविधा आहे किंवा जो उपक्रम आहे तो राबवला जातो आणि यंदाही तसाच उपक्रम आता या सगळ्या प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून राबवण्यात आलेला आहे। वाघ, सिंह, हत्ती, बिबट्या किंवा इतर सगळ्या प्राण्यांना अशीच सुविधा या उन्हाच्या झळापासून वाचण्यासाठी देण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन गणेश कदमसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे।